अघासुराच्या मुखातून श्रीकृष्णाने सर्व गोपाळांना सुखरूप सोडवले होते. मग तो सर्वांना घेऊन यमुना तीरी आला आणि तिथेच त्यांनी आपले काही खेळ सुरू केले. अर्थातच गाई वासरांना सर्व गोपाळांनी चरायला सोडले होते. खेळ खेळता खेळता दुपारची वेळ झाली. आता सर्वांना खूप भूक लागली होती. मग सर्वांनी आपापल्या शिदोर्या सोडल्या. कृष्णाने सांगितले की आपण गोल करून बसूया, म्हणजे मग आपण सर्व एकमेकांना दिसत आपले बोलणे एकमेकाला ऐकायला जाईल आणि मग आपण छान अगदी आनंदाने एकमेकांची गप्पा मारत, गप्पा गोष्टी करत भोजन करूया. मग सर्वांनी आपापले पदार्थ बाहेर काढले. जी शिदोरी होती ती पानांवर घेतली, म्हणजे झाडाच्या पानांवर, आणि कृष्ण एकेकाच्या जवळ जात होता. कोणी काय आणले आहे ते बघत होता आणि त्या प्रत्येक गोपाळाच्या कडील शिदोरीतील एक एक घास आपल्या तळ हातावर घेऊन खात खात सगळ्यांच्या मधून हिंडत होता. गप्पा गोष्टी विनोद थट्टा अगदी खूप रंगात आल्या होत्या. मात्र इकडे असे झाले होते की अघासुराच्या तोंडातून कृष्णाने सर्वांना सुखरूप सोडवले होते आणि ते या ब्रह्मदेवानी पाहिले होते. कारण कृष्ण नक्की काय करतो, खरंच तो भगवंताचा अवतार आहे का नाही, ह्याची एक प्रकारची परीक्षा सुद्धा या ब्रह्मदेवाला घ्यायची होती. आणि त्याला फार आश्चर्य वाटले. अघासुराचा वध तर त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितला होता. आता त्याचा आणखी एखादा महिमा आपण पाहावा असा विचार करून त्याने कृष्णाची वासरे पळवली. वासरांना खूप दूर कुठेतरी नेऊन लपवले. इकडे काय झाले, आपली वासरे लांब कुठेतरी गेली आहेत हे गोपाळांच्या लक्षात आले. भारतात तर काय, ती वासरे अगदी दिसेनाशीच झाली होती. तेव्हा गोपाळ काळजीने घाबरले आणि आपले जेवण तिथेच टाकून ते उठू लागले. ते म्हणाले, कृष्णा, आपली वासरे दिसत नाहीयेत, आम्ही शोधायला जातो. कृष्ण म्हणाला, अरे छे छे, तुम्ही कशाला सगळेजण उठता, तुम्ही आपले निवांत जेवण करा, मी त्यांना आता 5 मिनिटात शोधून आणतो. तुम्ही असे जेवण अर्धवट टाकून उठू नका आणि तुम्ही घाबरूही नका. मी आहे ना, तुमच्या वासरांना कोणीही काहीही करणार नाही. मी आत्ता त्यांना 5 मिनिटात शोधून आणतो. श्रीकृष्ण गाईवासरांचा शोध घेत निघाला. रानावनात फिरला, डोंगर पर्वतातून हिंडला, अगदी गुहेमध्ये सुद्धा डोकून डोकून पाहिले, पण छे, या वासरांचा तर कुठेच पत्ता लागला नाही. आता मात्र श्रीकृष्णाला काहीही कळेना. तो तसाच, आपण म्हणतो, रिकाम्या हाताने परत आला. तेव्हा बघतो तो काय, जेवायला बसलेले सगळे गोपाळही अदृश्य झाले होते. तिथे कोणीच नव्हते. श्रीकृष्णाला मात्र या चमत्काराचे फार नवल वाटले. मग त्यांनी डोळे मिटले आणि अंतर्ज्ञानाने पाहिले की अरे, हे ब्रह्मदेवाचे कृत्य आहे. कृष्ण म्हणाला की ब्रह्मदेवा, मी तुझे वडील आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, मी तुझा बाप आहे. तर खरोखरच प्रत्यक्ष श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवाचे वडीलच होते. श्रीकृष्णाची लीला पाहण्यासाठी ब्रह्मदेवानेच ती सर्व वासरे, गायी आणि ते सर्व गोपाळ ह्यांना एका गुहेमध्ये नेऊन लपवून ठेवले होते. श्रीकृष्ण विचार करू लागला की आता ब्रह्मदेवाने लपवून ठेवलेली वासरे, गोपाळ ह्यांना तर आता आपण आत्ताच परत आणले, तर मग ब्रह्मदेवाला माझी जी परीक्षा घ्यायची आहे, तर तो ब्रह्मदेवाचा सर्व खटाटोप व्यर्थ जाईल. आपण पण त्याला चांगलेच, काय म्हणतो ना, धडा शिकवूया. पण काही एक न करता जर एकटेच आपण गोकुळात गेलो तर गोपी आणि गायी दुःखी होतील, शोक करू लागतील. आता काय करायचे असा विचार करत श्रीकृष्ण एक सेकंद डोळे मिटून तसाच उभा राहिला. विचारांती श्रीकृष्णाने सर्व जगत विष्णू रूप आहे हे वेद वचन सत्यात उतरवण्यासाठी एक चमत्कार केला. त्याने ब्रह्मदेवाने नेलेल्या गोपाळांची, वासरांची हुबेहूब रूपे आपण स्वतःच धारण केली आणि रोजच्या प्रमाणे हसत नाचत खेळत गाणी गात तो गोकुळात परत आला. ती सगळी नित्याप्रमाणे आपापल्या घरी गेली. कोणालाही कृष्णाने केलेल्या या मायेची कल्पना आली नाही.
बलरामाला सुद्धा ही कृष्ण लीला कळली नाही. मात्र असे झाले होते की हे सगळे जे गोपाळ होते ते खूपच शहाण्यासारखे वागत होते. आणि आयांना सुद्धा असं वाटलं की अरे, ही आपली मुलं आता अशी किती छान वागतायत, आणि त्यांना त्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटायला लागलं, आपल्याच मुलांच्याबद्दल. खरं तर आपल्या मुलांबद्दल सगळ्याच आयांना प्रेम वाटतच असतं, पण आता जी ही मुलं आलेली आहेत घरात आपलीच, पण त्यांच्याबद्दल त्यांना विशेष प्रेम वाटायला लागलं. असं करता करता खूप दिवस गेले. बलराम सुद्धा थोडा आश्चर्यचकित झाला होता की ह्यामध्ये काहीतरी गडबड गोंधळ आहे. आणि मग त्यांनी सुद्धा, तो सुद्धा शेषाचा अवतार होता, आणि त्यांनी सुद्धा पाहिले की अरे, हे सगळे गोपाळ, ही सगळी गाई वासरं, हे तर सगळे कृष्णाचीच रूपं आहेत. स्वतः कृष्णाने ह्यांची रूपं घेतली आहेत. आणि मग तो कृष्णाला म्हणाला, कृष्णा, अरे, तू किती स्वार्थी आहेस रे. तुला एवढे जे गोकुळात प्रेम मिळते लोकांचे, ते कमी पडले का काय? म्हणून आता तू सगळ्यांचीच रूपं तूच धारण केली आहेस आणि सगळ्यांच्या वाटणीचे प्रेम सुद्धा तू गोळा करतोयस. कृष्ण म्हणाला, अरे दादा, तसं नाहीये. मी तुला थोड्याच दिवसात ह्याचं सगळं जे काही झालं आहे ते सांगीन. तू माझ्याबद्दल अजिबातच शंका घेऊ नको. अरे, प्रेम तर मला सगळे देतातच, त्याच्याबद्दल काही मला म्हणायचे नाहीये. असे करता करता जवळ वर्ष होत आले. वर्ष होत आले आणि त्याच्यासाठी अगदी थोडे दिवस, म्हणजे एखादा आठवडा, 5-7 दिवसच कमी होते. एके दिवशी कृष्ण बलराम आपल्या त्या वासरांना घेऊन वनात गेले. बघतात तर काय, तिथे गोवर्धन पर्वतावर त्यांच्या गायी चरत होत्या. म्हणजे पहिल्या ज्या त्याच्या मूळ गायी होत्या त्या. गोकुळाजवळ आपली सर्व वासरेही चरत होती आणि त्या धावतच आपल्या वत्सांजवळ आल्या. त्यांच्या पाठोपाठ गोपाळही धावत धावत आले, आणि ते सगळे विलक्षण प्रेम पाहून बलरामाला ही कृष्णाची लीला आत्ता कळली. काय झाले, अशी त्यांनी शंका विचारली. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की अरे दादा, हे ब्रह्मदेवाचे कारस्थान आहे, त्याला थोडा धडा शिकवावा असे ठरवले. बघतो तो काय, ब्रह्मदेव तिथे आला आणि त्यांनी पाहिले की त्याला गोकुळातील सर्व वत्स, गोपाळ पूर्वीप्रमाणेच आनंदाने क्रीडा करीत आहेत असे दिसले. त्याला मोठे आश्चर्य वाटले. गोकुळातील सगळी वासरे आणि गोपाळ तर मी गुहेत लपवून ठेवली होती, मग हे सगळे इथे आले कुठून? आता ब्रह्मदेव खूप गोंधळात पडला. म्हणजे ज्ञानदेव म्हणतात की ह्या वासरांसाठी विरंचीस लाविले पिसे. त्या विरंचीला म्हणजे ब्रह्मदेवाला वेड लावले. कुणी? तर कृष्णाने. आता मात्र ब्रह्मदेवाला आपली चूक कळून आली होती आणि ब्रह्मदेव म्हणाला की अरे, हे तर प्रत्यक्ष नारायण आहेत आणि ह्यांचीच परीक्षा घेण्यासाठी मी असे काही कृत्य केले, हे काही योग्य झाले नाही. आता या नारायणाची आपल्याला क्षमा मागितली पाहिजे. ब्रह्मदेवाने पाहिले तर त्याला सर्वत्र चतुर्भुज कृष्णमूर्तीच दिसत होत्या. ब्रह्मदेव आता पुतळ्यासारखा ते सगळं पाहत होता. श्रीकृष्णाने मग आपली माया आवरली. ब्रह्मदेवाचा मोह भ्रम दूर केला. ब्रह्मदेवाला श्रीकृष्णाच्या अगाध लीलांचे सामर्थ्य कळून आले. तो श्रीकृष्णापुढे नतमस्तक झाला आणि मग तो आपल्या ब्रह्मलोकी निघून गेला. आता असे झाले होते की ह्या अघासुराचा वध केला त्याला जवळ 1 वर्ष होत आले होते. आज नेहमीप्रमाणे सर्व गोपाळ आपल्या घरी गेले आणि त्यांना आई-वडिलांना सांगितलं, "अगं आई, आज काय झालं तुम्हाला माहिती आहे का? आज एक मोठा साप आमच्या तिथे गोकुळात यमुनेच्या काठी आला होता आणि श्रीकृष्णाने त्याला ठार मारले." आता ही सगळी हकीकत घडली त्याला खरं तर जवळ वर्ष होत आले होते. पण ते गोपाळांना लक्षात नव्हते, कारण ते तर सगळे ब्रह्मदेवाच्याकडे होते. आणि ब्रह्मदेवाचा अगदी आपण ज्याला म्हणतो की एक क्षण म्हणजे पृथ्वीवरला एक वर्षापेक्षाच्या पेक्षा सुद्धा जास्त मोठा काळ असतो. आणि अशा रीतीने ह्या अघासुराचा वध झालेली गोष्ट गोकुळातल्या लोकांना 1 वर्षांनी कळली. अशी ही ब्रह्मदेवाची आणि भगवंताची गोष्ट आहे.